ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाचं विषयानुरोधाने समालोचन भाग 6. अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन. संजयाने अर्जुनाला दिलेल्या विश्वरूपाचं वर्णन धृतराष्ट्राला सांगितलं. नंतर अर्जुन ते विश्वरूप पाहून भगवंतांना काय म्हणाला ते संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. अर्जुनानं 15 ते 31 अशा 17 श्लोकात विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेवाने त्याचा 255 ते 450 इतक्या ओव्यामध्ये विस्तार केलेला आहे. ज्ञानदेवांचा अर्जुन प्रथम भगवंतांनी आपल्याला दिव्य दृष्टी देऊन आपल्यावर कृपा केल्यामुळं त्यांच्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करत आहे. त्याला दिसून आलं की भगवंतच सर्व सृष्टीला आश्रयभूत आहेत. त्याला काय काय दिसलं ते त्याने जे भगवंतांना सांगितलं त्याचं वर्णन आपण गीतेच्या समालोचनामध्ये पाहिलंच आहे. ज्ञानदेवाने त्यात काय भर घातली आहे ते बघायचंय. ज्ञानदेव सांगतात की अर्जुन त्या विश्वरूपात पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या पाहत होता. श्लोकात अर्जुन फक्त ब्रह्मदेवच पाहत होता, पण ज्ञानदेवांच्या अर्जुनाला पार्वती सहित कैलास पर्वतावर बसलेला शंकर व भगवंतांनाही तो विश्वरूपात पाहत होता. ह्या चित्राची कल्पना करताना ज्ञानदेव म्हणतात की भगवंतांचं शरीर म्हणजे जणू काही भिंतच होते व त्या भिंतीवर 14 लोकांची चित्र काढलेली होती. त्या विश्वरूपात दिसणारी अनेक प्रकारची मुखे म्हणजे ज्ञानदेवांना विश्वरूपात दाट भरलेली फळेच वाटतात. अनेक मुखे, अनेक डोळ्यांच्या पंक्ती, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ असे त्यात वेगळे काही दाखवता येत नाही. सर्व काही विश्वरूपाने भरलेले तो पाहत होता. विश्वरूप नाही अशी एक परमाणू एवढी सुद्धा जागा त्याला दिसत नव्हती. विश्वरूप भगवंत उभे आहेत की बसलेले आहेत, त्यांचा आरंभ कोठे झाला व शेवटही कोठे झाला हेही त्याला कळत नव्हतं. त्या विश्वरूपात त्याला असंख्य प्रचंड मूर्ती दिसत होत्या, पण विश्वरूपाच्या तुलनेत त्यांचे स्थान रोमाच्या ठिकाणी असल्याप्रमाणे नगण्य दिसत होतं. अर्जुनाला भगवंतांचं श्रेष्ठत्व कळलेलं होतं. भगवंत सर्वदा व्यापक रूपानेच असतात, पण भक्तांवर अनुग्रह करण्याकरता सुंदर असं सगुण रूप धारण करतात. भगवंतांचं सगुण रूप अतिशय सुंदर आहे. त्याला आलिंगन देता येतं व पाहून डोळे व मन शांत होतात. परंतु अवतार धारण करून आलेल्या भगवंतांकडे लोक सामान्य मनुष्य या दृष्टीनं पाहतात. पण भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानदृष्टी दिल्यामुळं अर्जुन भगवंतांचं ते स्वरूप ओळखू शकला. विश्वरूपाच्या दिव्य तेजापुढे सूर्य सुद्धा फिका पडत होता. ते तेज दिव्य दृष्टीने पाहणे सुद्धा अशक्य होते. श्लोकात अर्जुनाने त्यांना शशिसूर्य नेत्रम असं म्हटलेलं आहे. विश्वरूपाचे नेत्र म्हणजे सूर्य व चंद्र आहेत. ज्ञानदेवाने ते स्पष्ट करताना सूर्यासारखा तेजस्वी नेत्र क्रोधाच्या ठिकाणी आणि चंद्रासारखा शीतल नेत्र कृपेच्या ठिकाणी कल्पिलेला आहे. तो कोणावर कोपकटाक्षाने रागावतो तर कोणावर कृपा कटाक्षाने प्रसन्न होतो. ते विश्वरूप विलक्षण व्यापक होते, त्यामुळे ते त्याच्या बुद्धीच्या टप्प्यात येत नव्हते व प्रखरताही सहन होत नव्हती. त्यामुळे कसे बसे तो प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिलेला होता. ते विश्वरूप पाहून सुख का वाटत नाही त्याबद्दल कल्पना करताना ज्ञानदेवांचा अर्जुन म्हणतो की जोपर्यंत विश्वरूप दृष्टीस पडलं नव्हतं तोपर्यंत विषय सुख चांगले वाटत होते. आता विषय सुखात गोडी वाटेनाशी झाल्यामुळे ते विश्वरूप दुःखदायक वाटू लागले. घाबरलेले लोक विश्वरूपाची प्रार्थना करत असलेले अर्जुन पाहत होता. ज्ञानदेव सांगतात की हे घाबरलेले लोक विश्वरूपाची प्रार्थना करताना म्हणतात की आम्ही अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहोत, विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत. अशा आम्हाला भगवंतांच्या वाचून मुक्त करणारा कोणी नाही. सुरुवातीला अनंत मुखांनी व्यापलेले ते रूप पाहून अर्जुनाला भीती वाटली नाही, पण तो जसे जसे निरखून पाहू लागला तसे तसे त्याला त्या विश्वरूपात यमाने जणू प्रलयाग्नीच्या होळ्या पेटवलेल्या असाव्यात असं दिसलं. ते सर्व संहारक विश्वरूप पाहून अर्जुनाच्या मनावर भीतीचा पगडा बसू लागला. त्या विश्वरूपाने पसरलेला जबडा, त्यात असणाऱ्या अकराळ विक्राळ दाढा, ओठाबाहेर आलेली त्या दाढांची तीक्ष्ण टोक, त्या दाढांना लागलेले प्राण्यांचे रक्त त्याला दिसत होतं. त्याला ते विश्वरूप म्हणजे महामृत्यूरूप समुद्रच भासत होता. त्यामुळे आता आपले प्राण तरी वाचतात की नाही याबद्दल त्याला साशंकता निर्माण झाली. तो भीतीने थरथर कापू लागला. या विश्वरूपात सुखाने विश्रांती घ्यावी अशी जागा त्याला दिसेच ना. जीवाला शांती प्राप्त व्हावी म्हणून त्याने विश्वरूप दर्शनाची इच्छा केली तर भगवंतांनी असं भयानक रूप दाखवलं की त्याचे प्राण जाण्याचीच वेळ आली.
अर्जुनाला वाटू लागलं की हा कसला गुरु शिष्य संबंध. गुरुनी शिष्याला संसार सागरातून बाहेर काढायचं की त्याला संसार सागरात मरण्यासाठी लोटून द्यायचं. सर्व त्रैलोक्यालाच ते विश्वरूप गिळू लागलेलं होतं. कौरव सैन्यातील सर्व राजे विश्वरूपाच्या मुखात जात असलेले त्याने पाहिले. ज्ञानदेव विश्वरूपाने जो विश्वाचा ग्रास मांडलेला होता त्याचं वर्णन करताना म्हणतात की मदोन्मत्त हत्तींचे समुदाय ते विश्वरूप गटागटा गिळत होतं. सर्व सेना समुदाय त्या विश्वरूपाच्या घशात चाललेला होता. हत्ती, घोडे, रथ, पायदळ असं सर्व चतुरंग सैन्य विश्वरूपाच्या मुखात जात होतं. राजांची मुकुटासह मस्तके विश्वरूपाच्या मुखात होती. त्या मुकुटातील रत्नांचं पीठ झालं होतं व ते त्या विश्वरूपाच्या दाढांना चिकटलेलं होतं. विश्वरूपाने भीष्म, द्रोण व सूर्यपुत्र कर्ण यांनाही गिळून टाकलं. कौरवांकडचेच वीर नव्हे तर पांडवांकडील सेना समुदाय सुद्धा विश्वरूपाच्या घशाखाली जात होता. रथासह सर्व योद्धे गट्ट करून सुद्धा विश्वरूपाची भूक भागलीच नव्हती. त्याची खाखा वाढलेलीच होती. हे सर्व पाहून अर्जुनाला वाटू लागलं की हा देव तारणारा आहे की मारणार आहे. अर्जुनाला आपण भगवंतांना कुठून विश्वरूप दाखवा असं म्हटलं असं वाटू लागलं. अशा प्रकारे ज्ञानदेवाने सर्वांचा ग्रास करणाऱ्या विश्वरूपाचं शब्दचित्रच रेखाटलेलं आहे. वास्तविक अर्जुनाचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंतांनी त्याला हा देखावा दाखवला होता. मी अर्जुन मारणारा व हे कौरव अर्जुनाच्या हातून मरणारे असा मोह त्याला झालेला होता. ती भुरळ भगवंतांना दूर करायची होती. करता कराविता एक परमात्मा आहे हे भगवंतांना अर्जुनाला दाखवून द्यायचं होतं. पण अर्जुनाला त्यांचा हेतू कळत नव्हता. म्हणून त्याने विश्वरूप भगवंतांना विचारलं की हे उग्र रूप तू का धारण केलेलं आहेस, हा असा संहार का मांडलेला आहेस. यावर भगवंतांनी आपले हे विश्वरूप दाखवण्याचे कारण सांगितलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.